नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये चालू असणारा गोंधळ आता मिटलेला आहे. महायुतीतील शिवसेना या पक्षातर्फे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा तिकीट मिळवण्यामध्ये यश मिळालं आहे. शिवसेना भाजप युतीच्या काळामध्ये ही जागा शिवसेना पक्ष लढवत होता, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवत होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये पडलेली फूट आणि बदललेली राजकीय समीकरणं यामुळे या मतदारसंघातील जागा वाटपाचा गुंता हा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. राजाभाऊ वाजे हे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्येच येणाऱ्या सिन्नर या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 1 महिन्यापूर्वी राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केली आहे व राजाभाऊ वाजे यांचा प्रचारही जोरात सुरू आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावरती दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ हे प्रमुख दावेदार होते. स्वतः छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना आपण लोकसभेची निवडणूक लढवावी अशी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची देखील इच्छा आहे हे सांगितले होते. भाजपकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये हेमंत गोडसे यांच्याविषयी निगेटिव्ह रिपोर्ट समोर आला होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही यासाठी भाजप प्रयत्नशील आहे अशा चर्चा सुरू होत्या. भाजपचा सुद्धा या मतदारसंघावरती डोळा होता, कारण या मतदारसंघामध्ये 6 पैकी 3 आमदार हे भाजपचे आहेत. तसेच नाशिक महानगरपालिकेवरती देखील भाजपचीच सत्ता आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक शहरातील भाजपचे आमदार राहुल ढिकले हे निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा होती. वेरूळ मठाचे मठाधिपती शांतिगिरी महाराज यांनी देखील या मतदारसंघामध्ये वातावरण निर्मिती केली आहे. शांतिगिरी महाराज यांनी आपण महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत असं सांगितलं होतं. शांतिगिरी महाराज यांना भाजप पक्ष तिकीट देईल व निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल असा देखील कयास बांधला जात होता. नाशिक शिवसेना शहर प्रमुख अजय बोरस्ते हे देखील लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असं बोललं जात होतं. परंतु या सर्वांवरती कडी करत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा आपल्याला उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलं आहे. हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आहेत असं मानलं जातं. श्रीकांत शिंदे यांनीच हेमंत गोडसे यांना लोकसभा उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. आता हेमंत गोडसे यांच्या राजकीय कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊ. हेमंत गोडसे हे मूळचे शिवसैनिक, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर 2007 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. नंतर ते जिल्हा परिषद सदस्य बनले. तसेच नाशिक महानगरपालिकेवरती नगरसेवक म्हणून देखील निवडून आले होते. 2009 साली त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये त्यांचा थोड्या मतांच्या फरकाने पराभव झाला होता. 2014च्या लोकसभा निवडणुकी अगोदर त्यांनी शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि मंत्री असणारे छगन भुजबळ यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. पुढे 2019 मध्ये पुन्हा शिवसेनेने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला. शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर हेमंत गोडसे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचंच पसंत केलं.
आता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही अशी सगळीकडे चर्चा होते. परंतु अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून हेमंत गोडसे यांनी पुन्हा उमेदवारी मिळवली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे या दिवशी मतदान होणार आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात कोण जिंकतंय हे निकालानंतरच समजेल. परंतु सध्या हेमंत गोडसे हे 10मध्ये जिंकले आहेत असंच म्हणावं लागेल. तूर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.